धमाल मनोरंजनासाठी बॉलिवूड स्टोरीजला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या बॉलिवूड स्टोरी चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण माहिती जाणून घेणार आहोत नयनतारा वोरा यांच्याविषयी। नयनतारा वोरा यांचा जन्म 1940 मध्ये झाला। या एक मराठी नाट्यचित्र आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या। 1968 मध्ये व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले। मराठी चित्रपटसृष्टीत सुधीर जोशी यांच्यासह नयनतारा यांची जोडी कमालीची गाजली। अशी ही बनवा बनवी या चित्रपटामधील लीलाबाई काळभोर ही त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा त्या काळी चांगलीच गाजली होती। सहारा चॅनलवरील गिल्ली दंडा या हिंदी मालिकेतही त्यांनी काम केले होते। एक चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांचा नावलौकिक होता। विनोदी भूमिकांनाही त्यांनी न्याय दिला। बिनधास्त शैलीतील संवादपेक व मुद्राभिनयासाठी त्या ओळखल्या जात होत्या। त्यांच्या अशी ही बनवा बनवी या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते। या चित्रपटातील सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या। हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज अनेक वर्ष झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाही। या चित्रपटात लीलाबाई काळभोर या भूमिकेत आपल्याला ज्येष्ठ अभिनेत्री नयनतारा यांना पाहायला मिळाले होते। नयनतारा यांनी अनेक वर्ष मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीवर राज्य केले असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही। त्यांच्या अभिनयाचे कौतुक नेहमी केले जाते। त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकाहून एक हिट चित्रपटात काम केले होते। लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला आलेले शांतेचे कार्टे चालू आहे हे नाटक तुम्हाला आठवत असेलच। या नाटकात लक्ष्मीकांत यांच्या आईची भूमिकेत आपल्याला नयनतारा यांना पाहायला मिळाले। या नाटकातील नयनतारा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती। त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईची भूमिका साकारली होती। त्यामुळे त्यांना ऑनस्क्रीन लक्ष्मीकांत यांची आई असे देखील म्हटले जात असे। आई पाहिजे, आधार, खुळ्यांचा बाजार, तू सुख करता, धांगडधिंगा, बाळा गाऊ कशी अंगाई यांसारख्या अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते। नयनतारा यांचे 2014 मध्ये निधन झाले। त्यांना निधनाच्या अनेक वर्ष आधीपासून डायबेटीज होता। या आजारामुळे त्या चांगल्याच त्रस्त झाल्या होत्या। याच आजारामुळे त्यांच्या निधनाच्या 8 वर्ष आधी त्यांचा डावा पाय शस्त्रक्रिया करून काढून टाकण्यात आला होता। अखेरची काही वर्ष त्या सतत आजारी असल्याने 10 वर्ष तरी त्या चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या। त्यांनी माऊली प्रोडक्शन, कलावैभव, चंद्रलेखा आणि नाट्यसंपदा या नाट्यसंस्थांच्या नाटकांत भूमिका साकारल्या होत्या। अशी बनवा बनवी या चित्रपटातील त्यांची भूमिका तर आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे। नयनतारा यांनी इथे भेटलात ते भेटलात, कार्टी प्रेमात पडली, शांतेचे कार्टे चालू आहे, स्मार्ट वधू पाहिजे या नाटकांमधून उत्तम भूमिका साकारल्या। तसेच अशी ही बनवा बनवी, आई पाहिजे, आधार, आनंदी आनंद, कुंकुवाचा करंडा, खोळ्यांचा बाजार, जिगर, तू सुख करता, धांगडधिंगा, बाळा गाऊ कशी अंगाई, सगळीकडे बुंबाबुंब यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून देखील उत्तम भूमिका साकारल्या। मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रीचा 30 नोव्हेंबर 2014 रोजी मृत्यू झाला। तर मित्रांनो, नयनतारा यांच्याविषयी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।